छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। आता मी गर्जना म्हणते माझ्या मागे, क्षत्रिय कुलावता उंच, क्षत्रिय कुलावता उंच, सिंहासनाधीश्वर, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज योगीराज, राजाधिराज योगीराज, श्रीमंत, 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आता तुम्ही बॅनर पाहिला असेल, त्याची माहिती सांगितली असेल तुम्हाला मी। सुजाता लिमे इकडे बसले, तिचा मुलगा एअरलाईनच्या त्या ट्रेनिंगमध्ये त्याचं विमान क्रॅश झालं आणि तो गेला, एकुलता एक होता, पण तो पुष्कळ जिद्दी आणि आर्मीमध्ये जायचं, एअरफोर्समध्ये जायचं अशी इच्छा असल्यासाठी त्याचे प्रयत्न पुष्कळ त्यांनी केले होते। त्याच्या मित्रांना पण त्याचं पुष्कळ कौतुक होतं, म्हणून त्याच्या आठवणीसाठी आणि त्यांनी जी जिद्द दाखवली, ती जिद्द आणि ही हाऊस ॲडव्हेंचर स्पोर्ट्सची सगळ्यांच्यात वाढावी, त्यानिमित्ताने ती ॲक्टिव्हिटी चालू राहावी, यासाठी एक आम्ही ट्रस्ट त्याच्या आठवणीसाठी केला। आणि ह्या ट्रस्टमध्ये एखादी ॲक्टिव्हिटी आम्ही वर्षात अशी करू शकतो आणि त्याचा लाभ निरामयच्या त्या सगळ्या मेंबर्स, किशोरी शक्तीच्या मुली, त्यांच्या शिक्षिका, त्यांच्या मार्गदर्शिका, त्यांचे लीडर्स, या सगळ्यांचा उपयोग त्या सगळ्यासाठी होतो। त्यामुळे त्या सगळ्या ह्याला मदत करतात, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। निरामयच्या पण त्या सिनियरचं सगळं ऑर्गनाईज त्याच करतात, ॲक्च्युली आम्हाला काहीच करायला लागत नाही, सगळ्या बस अरेंज करणे, तुम्हाला सगळं ऑर्गनाईज करणे तेही करतात, त्यांचं यात मोठं काम आहे। आणि पुणे माउंटेनियर्सचे जे सहकारी आहेत ते सगळे उत्साहाने याच्यामध्ये भाग घेतात, सगळ्यांना हे सगळं पूर्ण करायला मदत करतात। म्हणजे आम्हाला इंडिव्हिज्युअली हे सगळं करता आलं नसतं, तर ह्या सगळ्यांच्या मदतीनं हे तुमच्यासाठी गोष्टी दरवर्षी होऊ शकतात, यासाठी मी त्यांच्या सगळ्यांचा आभारी आहे। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर माझं नाव मिलिंद राफे, किल्ल्याचं नाव आहे शिवनेरी किल्ला। पुण्यापासून 100 किलोमीटर, मुंबईपासून 120 किलोमीटर, नाशिकपासून 150, नगरपासून 150 किलोमीटर असा मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा किल्ला आहे। अगदी या किल्ल्याची तुम्हाला सर्वसाधारण माहिती द्यायची म्हटली तर या किल्ल्याला संपूर्णतः 7 दरवाजे आहेत। किती आहेत? 7 दरवाजे आहेत। अंबरखाने आहेत, धान्य कोठारा आहेत, देवीचं मंदिर आहे, शिवाई देवीचं मंदिर आहे, तो पहिला आहे महादरवाजा। त्यानंतर समोर आल्यानंतर आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो, तो जो मातंग बुरुज, त्या बुरुजाचं नाव आहे। अगदी म्हणजे महाराजांच्या काळापूर्वीही काही राज्यकर्त्यांच्या याच्यामध्ये 18 पगड जातीच काम करत होत्या, तर त्या ठिकाणी मातंग समाजाची लोक त्या ठिकाणी पहारा देत असावीत म्हणून त्या बुरुजाचं नाव मातंग बुरुज असं ठेवण्यात आले। मध्यभागी हत्तीचं शिल्प तुम्हाला पाहायला मिळते, ते थोडं भग्नावस्थेत आहे, त्यावरून त्या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा असं नाव ठेवण्यात आलंय। परंतु पूर्वी या दरवाजाचं नाव होतं परवानगी दरवाजा। काय होतं? म्हणजे आता तो जो दरवाजा आहे तो पेशव्यांच्या काळातील आहे, त्यामुळे तो नंतरच्या काळातील आहे। पहिल्या महाराजांच्या काळामध्ये हाच दरवाजा त्या ठिकाणी पहिला असावा असं सांगितलं। महाराजांच्या ताब्यामध्ये साधारणतः 450 ते 450 किल्ले होते, पैकी महाराजांनी 150 ते 250 किल्ले नव्याने बांधले। देवळे असं म्हटलं, काय म्हणतात? त्या ठिकाणी खाली लक्ष ठेवलं जातं आणि ज्या खाली आहेत, ज्या छोट्या खाली आहेत त्यांना जंग्या असं म्हटलं जातं। काय म्हटलं त्यांना? त्या ठिकाणी शस्त्र ठेवून खाली
येणाऱ्या जो कोणी शत्रू सैन्य असेल त्याच्यावरती त्या ठिकाणी शस्त्राने मारा केला जातो. अगदी त्या ठिकाणी जर बाण किंवा भाला फेकून मारला तर इथं असलेल्या शत्रू सैन्याच्या छातीचा अचूक वेध घेतो. तर ही जी शिल्प आहेत यांना दोन इतिहासकारांची दोन वेगवेगळी मतं आहेत. एक म्हणतात हे गंडभेरुड आहे, एक म्हणतात हे शरभ शिल्प आहे. आता शरभाचं जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तुम्हाला तर नृसिंहाचा अवतार सर्वांना माहित आहे, बरोबर? माहिती आहे ना नृसिंहाचा, हिरण्यकश्यपाचा वध केला, नृसिंहाचा अवतार माहिती आहे? तर समोर जी भिंत आपल्याला पाहायला मिळते ती साधारणतः 28 फूट लांबीची आणि 14 फूट रुंदीची. किती आहे? 58 फूट लांबीची आणि 14 फूट रुंदीची. आज आपल्या घरामध्ये आपण फक्त 14 इंचाचं बांधकाम करतो. किती? 14 इंच आणि हे संपूर्णतः 14 फुटाचं बांधकाम आहे. म्हणजे किती भक्कम असेल याचा आपण अंदाज लावा. त्यानंतर जी पॅरलल भिंत आहे ती 30 फूट रुंदीची 68 फूट लांबीची. ही पॅरलल भिंत याला आपल्याला संपूर्णतः पाहायला मिळते. याचं वैशिष्ट्य असं की खालून कोणत्याही शत्रू सैन्याने तोफांचा मारा केला तर फक्त या भिंतीपर्यंत सीमित राहील. त्या तोफाचा मारांचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव या दरवाजावरती पडणार नाही. याचं परफेक्शन त्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी घेतलेलं पाहायला मिळतं. म्हणजे फ्युचर प्लॅनिंग किती असेल याचा तुम्हाला अंदाज येतो की आता हत्ती दरवाजा म्हणजे आता आपण 2 ते 3 लोकांच्या साह्याने हा दरवाजा बंद किंवा उघडला तर उघडला जाऊ शकतो. परंतु ज्यावेळेस याचा प्रॉपर लॉकिंग सिस्टम होतोय, एकदा संपूर्ण लॉकिंग सिस्टम झालं की हा दरवाजा उघडला जाऊ शकत नाही. तो पाहायला मिळतं. आतमध्ये या 2 रूम्स मोठ्या आहेत त्या ठिकाणी सैन्यांच्या विश्रामासाठी आहेत. म्हणजे ज्यांचे पहारे ज्यांची ड्युटी संपायची त्यांच्या विश्रामासाठी या दोन्ही खोल्यांची रचना आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं त्या देवीचं मंदिर या ठिकाणी आहे. या देवीचं नाव काय आहे? शिवाई. तर संपूर्ण भारतामध्ये 1200 लेण्या आहेत. केव्स किती आहेत? पैकी 850 लेण्या ह्या महाराष्ट्रात आहेत. किती? 850. त्यापैकी 350 लेण्या ह्या जुन्नर प्रांतामध्ये पाहिल्या. 78 लेण्या, 65 पाण्याची टाकी. सहाव्या दरवाजाचं नाव आहे मेणा दरवाजा. 7वा जो दरवाजा आहे त्याचं नाव आहे मुरुड दरवाजा. अंबरगडामध्ये शब्दशः अर्थ जर पकडला तर हत्ती किंवा घोडे ठेवण्याची जागा. परंतु मी तुम्हाला हत्ती दरवाजामध्ये सांगितलं की या किल्ल्यावरती कोणत्याही प्रकारचे हत्ती किंवा घोडे गेलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी हत्ती घोडे येतील का? तर नक्कीच नाही. तर हे जे आहे हे संपूर्ण काय आहे? धान्य कोठार. 500 ते 600 सैन्यांना 5 वर्ष धान्य पुरेल एवढी याची कॅपॅसिटी या धान्य कोठाराची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी जी खाली बाळंतिणीची खोली आहे सायंकाळी शुक्रवारी 19 फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म त्या वास्तूमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. तसा इतिहासामध्ये ती नोंद आहे. सर्वात प्रथम संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केली आणि त्या संयुक्त महाराष्ट्राची घोषणा त्या ठिकाणी उभं राहून केली आणि त्यानंतर त्या वास्तूचं अनावरण व्हायला सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्राची घोषणा केल्यानंतर 23 एप्रिल 1960 रोजी त्या वास्तूचा अनावरण दिन आहे ते शिवकुंज आहे. त्या ठिकाणी पंचधातूचा बालशिवराय आणि आऊ जिजाऊ साहेबांचा पुतळा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर हे जे समोर आपल्याला पाहायला मिळते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्नानगृह आहे. काय आहे? स्नानगृह. आताच्या भाषेमध्ये बाथटब. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या आतमधलं सिस्टम पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. तर या वास्तूमध्ये संपूर्णतः त्या काळी कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक आणि लोखंड नव्हतं.
तर संपूर्ण खापरी पाईपलाईन होता. आता ह्या ज्या बाकीच्या आहेत त्यावेळेसची दालनं आपण आत्ताच्या रूम्स म्हणूया, तर त्यावेळेस ह्या रूम्स आहेत गेली 400-450 वर्ष होऊन गेली. वरचं बऱ्यापैकी छप्पर निघून गेलं, खाली फक्त आता चौथऱ्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला हा सरकारवाडा पाहायला मिळतो. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. दुष्ट आक्रमक लोळविले, दुष्ट आक्रमक लोळविले, सज्जनास तू वाचविले, सज्जनास तू वाचविले, राज्य आपुले स्थापियले. जय भवानी जय शिवराय. राज्य आपुले स्थापिले. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय. जय भवानी जय शिवराय.